हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, खूप दिवसानंतर परत एकदा खास तुमच्यासाठी हा आपल्या घरच्या कोंबड्यांचा अपडेट देण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. ॲक्च्युली थोडासा वेळ नसल्यामुळे व्हिडिओ वगैरे आपले येत नाहीत मित्रांनो, पण खास तुमच्यासाठी आज संडे स्पेशल व्हिडिओ तयार करतो आहे. तर अपडेट द्यायचं होतं. आपल्या पक्ष्यांचं बऱ्यापैकी पक्षी खूप मोठे झालेले आहेत. खूप मोठे म्हणजे बऱ्यापैकी चांगलेच मोठे झालेले आहेत. पटाड्या वगैरे अंडे घालत आहेत. आणि जे छोटे पक्षी आहेत, जे 2 महिन्याचे होते ते आता 2.5 महिन्याचे झालेले आहेत. तर मागच्या डिसेंबरच्या 14 तारखेला यांचा जन्म झाला होता मित्रांनो, छोट्या पिलांचा. आणि बऱ्यापैकी खूप सारे सबस्क्रायबर मित्र पण विचारत होते की जे छोटे पिल्लं आहेत ते खरंच 2 महिन्याचे आहेत का. त्यांना असं वाटत होतं की ते 3 महिन्याचे पक्षी आहेत. पण मित्रांनो, खरं सांगायचं म्हटलं तर 14 डिसेंबरला त्यांचा जन्म झालेला आहे. आणि तो एक फोटो आहे माझ्याकडे, त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवतो. तर तो बघा, म्हणजे त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो की 14 डिसेंबरच्या दिवशी हे पिलं जन्मलेले आहेत. तर आणि 16 डिसेंबरला एक आपण फोटो काढला होता. तर एक फोटो त्यातला मी देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच हे पिलं 2-2.5 महिन्याचे आहेत. मॅक्झिमम 2.5 महिन्याची पिलं आहेत मित्रांनो. आणि त्यांची ग्रोथ म्हणजे काय बघायची सोय नाही. एवढे सुंदर आणि चांगल्या ग्रोथमध्ये ते पक्षी ग्रोथ झालेले आहे. म्हणजे काय आहे त्याच्यामागचं आपला मेहनत पण असते मित्रांनो. आजी दिवसभर त्यांना सांभाळत असते, दिवसभर त्यांना खायला घालत असते. आणि हे पक्षी आहेत मित्रांनो, ते समोरचे, या कोंबडीच्या समोरचे. आता जस्ट कोंबडीने पिलं सोडून दिलेले आहेत ते. आणि सोडून देऊन आता ती अंडी वगैरे घालत आहे मित्रांनो. तर छान असतं. तर त्यांना आपण प्रॉपर औषधं देत असतो मित्रांनो. खाणं त्यांचं प्रॉपर असतं आणि बाहेर शोधून जे काय मिळतं ते पण खातात. आपल्या घरी जे उरतं मित्रांनो ते पण आपण देत असतो. तांदूळ असतात, ज्वारी असते, कधी कांदा कट करून टाकतात, कांद्याची पातं आणतात, कधी कुठली भाजी आणतात पप्पा, आणि ते भाजी आजी तोडून टाकत असते मित्रांनो. आणि मेथी, मी ज्यावेळेस मेथीच्या पेंड्या आणतो त्यावेळेस मेथीच्या काड्या आणि मेथीचे पानं आजी स्वतः खास तिच्या हाताने काढून घेते मित्रांनो. उरलेल्या त्या आपण जे घेऊन उरलेली भाजी असते ती भाजी कट करून या पिल्लांना खाऊ घालत असते मित्रांनो. हिरव्या भाज्या वगैरे, कोथिंबीरच्या काड्या वगैरे सगळ्यात. आणि फीड पण आपण देत असतो. मग मल्टीव्हिटॅमिन आहे, मल्टी कॅल्शियम आहे. ॲस्ट्रोबेटमध्ये आपण मल्टीव्हिटॅमिन आणि ॲस्ट्रोबेट म्हणजे कॅल्शियम, त्या 2 गोष्टी मिक्स करून खाद्यामध्ये मिक्स करून आपण देत असतो मित्रांनो. आणि त्यामुळे मोठ्या पक्ष्यांची ही साईज अशी आहे मित्रांनो. मोठे पक्षीसुद्धा 4.5 म्हणजे या महिन्यातल्या 30 तारखेला, म्हणजे एक पूर्ण 4-5 महिन्याची कंप्लीट झाले मित्रांनो. आणि त्यांना 6वा महिना कंप्लीट लागला. म्हणजे आज 2 मार्च आहे. तर हे पक्षी आता 5 महिने कंप्लीट होऊन 6व्या महिन्यामध्ये पडलेले आहेत. 1 महिन्यानंतर हे पक्षी पूर्ण अडल्ट बनतील मित्रांनो टोटली. पण त्या अगोदरच या पटड्या अंडी वगैरे घालत आहेत मित्रांनो. तर आता यातली पहिली जी पटडी अंडी घालत होती ती पहिली पटडी आता खूट झालेली आहे. आणि तिची साईज पण 1 नंबर अशी ॲव्हरेज साईजमध्ये, मोठ्या साईजमध्ये वाढलेली आहे मित्रांनो ती पटडी. आणि हा जो दिसतोय ना पाठीमागं, तो मल्टी कलरचा कोंबडा होणार आहे मित्रांनो. खूप सुंदर कोंबडा होणार आहे. त्याला 1 महिना आणखीन थोडासा वेळ आहे त्याला सुंदर बनण्यामध्ये. आणि ही आहे ती मित्रांनो मोठी कोंबडी. साईजला पण खूप मोठी आहे, लांब आहे, उंच वगैरे आहे आणि धिप्पाड आहे मित्रांनो. म्हणजे तिच्या पोटाच्या घेरखाली खूप सारे पक्षी, म्हणजे खूप सारे अंडी मारतील अशी ती कोंबडी आपली पहिली पटडी झालेली आहे. आणि ही आपली मेन ब्रीडर कोंबडी मित्रांनो. ब्रीडिंगसाठी मस्त अशी खनीची कोंबडी म्हणतो ती हीच कोंबडी मित्रांनो. आणि हिचे पिलं आहेत ती बाकीची सगळी. तर मस्त अंडी वगैरे घालून आता ती खूट झालेली आहे. आणखीन तिचं खूट गेलेलं नाही मित्रांनो, का तर 35-40च्या अंड्यांच्या जवळजवळ अंडी घालते मित्रांनो ती, त्यामुळे. आणि हा कोंबडा मला छान वाटला, मस्त आहे. आणि ह्याच्यासारखेच सगळे पण उंच पायाचे आणि उंच मानेचे कोंबडे आपल्याकडे झालेले आहेत मित्रांनो. त्यांनाही 1 महिना बाकी आहे. आता सध्या ब्रीडिंगसाठी ते हालचाल करत आहेत आणि बाग पण देत आहेत मित्रांनो. आणखीन त्यांचा गळा व्यवस्थित असा बाहेर फुटलेला नाही, थोडासा आवाज वेगळा येतो आहे त्यांचा, घोगरा घोगरा आवाज येतो आहे त्यांचा. पण मस्तपैकी बाग वगैरे द्यायला चालू केले आता त्यांनी. आणि मीटिंगसाठी पण आता जास्त ट्राय करत आहेत मित्रांनो ते. तर कोंबड्या 6 महिने कंप्लीट झाले की एकदम चांगले बनतील मित्रांनो मस्तपैकी. म्हणजे आता जस्ट 1 महिना बाकी आहे मार्चचा. एप्रिल महिन्यामध्ये हे कोंबडे सेल आउट मी करेन किंवा विक्रीसाठी उपलब्ध करेन. आणि आपल्याला हा मेन ब्रीडर पण विकायचा आहे मित्रांनो. त्यावेळेस सांगेन मी. त्याची एक प्राईज आपण ठेवलेली आहे 1,500 रुपये. जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे का विकतोय तर हे छोटे पक्षी म्हणजे पिलं आहेत आता नवीन ब्रीडर, तर ते मीटिंगला छान करत आहेत मीटिंग वगैरे. आता 700चा कोंबडा एक दाखवतो तुम्हाला. तो पण कोंबडा आपण विक्रीसाठी ठेवला आहे मित्रांनो. त्याची किंमत 1,200 रुपये ठेवलेली आहे. तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता. आणि आपल्याकडे ही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये छान असे सुंदर कलरमध्ये एक पटडी झालेली आहे. आणि हिच्यासारख्याच पॅटर्नमध्ये मित्रांनो येलो कलरची झालेली आहे मित्रांनो. आहे ती पण दाखवेन मी तुम्हाला. तर मस्त अशा आहेत. आणि ही आपली जुनी कोंबडी आता ही पण मीटिंग करत आहे आणि अंड्याच्या घालण्याच्या तयारीमध्येच आहे मित्रांनो.
तर आणखीन पण अंडी एवढा उन्हाळा असून सुद्धा घेत आहेत मित्रांनो लोक. आता हा आहे बघा, तो टोपल्यामध्ये जो पाय ठेवून खायचा प्रयत्न करत आहे तो कोंबडा पाठीमागं, तर तो आपला मेन म्हणजे 7 शिऱ्याचा कोंबडा आहे. आणि ह्या पटड्या, तर पटड्यांची तोंड लाल झालेले आहेत मित्रांनो आणि अंडी घालत आहेत. ही पटडी अंडी घालत आहे. हिच्यासारखी दिसणारी दुसरी एक होती, तर ती अंडी घालून खूड पण झालेली आहे मित्रांनो. म्हणजे 5व्या महिन्यामध्ये कंप्लीट 5 महिन्याच्या अगोदरच कोंबड्या खूड झाल्या. म्हणजे बघ मित्रांनो, सांगायला छान वाटतं खरं तर. गावरान कोंबडी 6 महिने झाले की अंड्याला येते किंवा 6व्या महिन्यात 5व्या महिन्यात अंडीला येते. पण माझ्या कोंबड्या मित्रांनो 4.5 महिने झाले की लगेच अंडे घालायला येतात आणि छान अंडी पण घालतात. इतके दिवस अंडी घातली मित्रांनो त्या कोंबडीनं, म्हणजे पहिल्याच भारामध्ये छान अंडी घातली. तुम्हाला अंड्यांची साईज पण दाखवेन. छोटीच अंड्यांची साईज आहे मित्रांनो. हे बघा, हा आहे तो 7 शिऱ्याचा कोंबडा आणि मस्त झाला आहे मित्रांनो. एकदम तल्लख कोंबडा आहे आणि एवढा ब्रीडिंगसाठी पण मस्त आहे ना, खूप मस्त आहे. आता सध्या हा कोंबडा आणि दुसरा एक मोठा कोंबडा, तर त्या दोघांचं मेन ब्रीडर जो मल्टी कलरचा आहे तो आणि 7 शिऱ्याचा कोंबडा, ह्या दोघांचे भांडणं असतात मित्रांनो. एकमेकांना मारायचं करत असतात. आणि हा आपल्या इकडं कडकनाथचा कोंबडा झालेला आहे. कडकनाथ प्लस गावरान, हा पण एक नंबर आहे. हाईटला पण एक नंबर आहे आणि आता सध्या पेटलेला आहे मित्रांनो तो सुद्धा. तर हे 2 कोंबडे तरी जास्त हे आहेत. आणि एक सबस्क्रायबर मित्र विचारत होते 7 शिऱ्याचा कोंबडा तुम्ही दाखवला नाही म्हणून, तर खास त्यांच्यासाठी पण दाखवतो मित्रांनो. हा 7 शिऱ्याचा कोंबडा आहे. आणखीन तो मोठा होणार आहे. बघा, ह्या पांढऱ्या कोंबडीला थोडंसं मीटिंगसाठी करत असतो थोडंसं इकडे तिकडे. मस्त आहे तो पण मित्रांनो. आणि या आपल्या पटड्या मस्तपैकी खात आहेत. फीड आपण ठेवतो, थोडंच फीड ठेवतो, का तर इकडे डुक्कर वगैरे असतात आणि ते येऊन खाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना थांबवून खाऊ घालावं लागतं मित्रांनो पक्ष्यांना. आणि मग एरवी ते जे काय असेल, गवत असेल, किडा मुंगी वगैरे असेल, कुठं काय सापडलं असेल किंवा कुणी आणखीन टाकलं असेल तर ते खातात. आणि ही जी पटडी आहे ना मित्रांनो, व्हाईट पॅचवाली, एकच छोटा ठिपका आहे व्हाईटवाला, तर ती आपली जी मेन ब्रीडर कोंबडी आहे ना, मेन ब्रीडिंग करणारी, तिची जी पिल्लं आहेत ही मोठी, तर सेम तिच्या अंड्यातूनच सेम तिच्यासारखी झालेली आहे मित्रांनो. आणि क्वालिटीमध्ये पण सेम तशीच होणार, का तर तिच्या अंड्यामधून सेम तिच्यासारखी दिसणारी झालेली आहे मित्रांनो, त्यासाठी. तर खूप छान असे हे पक्षी आहेत आणि मला पण खूप आवडतात. आणि यातले पक्षी आपण नंतर 1 महिन्यानंतर सेलआउटसाठी पण ठेवू. प्राईस चांगलीच असेल मित्रांनो, का तर पक्ष्यांचं वेट पण तसंच आहे, हाईट आहे, सगळ्याच गोष्टी आहेत, क्वालिटी पण तशीच. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.